नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रेश्मा आनंदीच्या ड्रेसचे मेजरमेंट घेत असते. तर आनंदीला म्हणत असते, आता आपण दोघी जावा जावा होणार आहोत आणि जावा जावा खूप भांडतात असं म्हणतात बरं का. तर तेवढ्यात कुरिअरवाला येतो व तो आनंदीला कुरिअर देतो. तर आनंदी ते उघडून बघते तर त्यात एक डायरी असते. तर आनंदी विचार करते, ही डायरी मला कोणी पाठवली असेल आणि कशासाठी असेल, काय असेल त्यात. तर सर्वजण बघत असतात. तर तेवढ्यात तिकडून रेश्मा आनंदीला आवाज देते व म्हणते, आनंदी, ड्रेसचं मेजरमेंट झालंय परंतु अजून ब्लाऊजचं राहिलं आहे, तू पटकन चल बरं. तर लगेच आनंदी ती हातातील डायरी बघत असते, परंतु रेश्माने बोलवल्यामुळे ती म्हणते, आपण ही डायरी नंतर बघू. कुणी काय पाठवलं असेल बरं, यात कुणी पाठवलं असेल, तिला काही सुचतच नाही. मग लगेच आनंदी ती डायरी तिथेच टेबलवरती ठेवते व रेश्माकडे जाते. तर इकडे आदर्श हा खूप चिडलेला असतो. तो आकांक्षाला म्हणतो, मी तुला माझी शपथ दिली होती तरीही तू सांगितले. त्यावर आकांक्षा म्हणते, दादा, मी तुझी शपथ मोडलेली नाही, कारण मी आनंदीला सांगितले नाही. मी फक्त तिच्याकडे ती डायरी पाठवली आहे. आता काय सांगायचे ती ती डायरीच तिला सांगन. तर लगेच सार्थक म्हणतो, तू खूप मोठा घोळ करून ठेवलाय आकांक्षा, तुला काही कळतं का? परंतु रेश्मा असेल तिथे, आपण तिला कॉल करून बघू. तर लगेच सार्थक रेश्माला फोन करतो. तर इकडे रेश्मा ही खूप खुश होते व सार्थकचा फोन घेते. तर लगेच सार्थक रेश्माला म्हणतो की तू आनंदीपासून दूर जा, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचे. तर सार्थक रेश्माला सांगतो की आत्ता आनंदीला काही कुरिअर आलंय का? तर रेश्मा म्हणते, हो, आलेलं आहे. तर सार्थक म्हणतो, मग तू ते कुरिअर आनंदीला मिळणार नाही असं काहीतरी कर. तर लगेच रेश्मा विचार करते, काय असेल बरं त्या कुरिअरमध्ये. आणि आता जर आपण सार्थकची मदत केली तर तो पुढे जाऊन आपला नक्कीच विचार करेल. तर लगेच रेश्मा सार्थकला बोलते की तू काहीही टेन्शन घेऊ नको, मी सर्व हँडल करते. मी आनंदीच्या हातात ती डायरी पडू देणार नाही. तर लगेच ती फोन ठेवते. तर रेश्मा लगेच आतमध्ये येते व आनंदीला म्हणते, आता ड्रेसचं व ब्लाऊजचं मेजरमेंट सर्व झालेले आहे. मला ऑफिसमधून फोन आला होता, मला अर्जंट जावं लागतंय, त्यामुळे मी आता पटकन हे आवरून घेते व लगेच जाते. तर आनंदी म्हणते, ठीक आहे. तर लगेच ती तिच्या मैत्रिणींना घेऊन सर्व सामान आवराआवर घाई गडबडीत करायला लागते. तर त्या गडबडीत लगेच ती डायरी ही तिच्या सामानामध्ये घालते. तर ती छोटी सानू हे सर्व बघत असते. आनंदीची डायरी ही तिने घेतलेली असते. तर इकडे सार्थक आकांक्षाला म्हणत असतो, तिथे काय चालू असेल काय माहिती. तर लगेच आकांक्षा म्हणते, दादा, तू नको टेन्शन घेऊ. परंतु सार्थक म्हणतो, नाही, आता खूप वेळ गेली आहे, आता ही गोष्ट कुणालाच कळायला नको. तर तिकडे रेश्मा ती डायरी घेऊन बाहेर आलेली असते. तर ती डायरी उघडून बघते तर तिला सार्थकचे आनंदीवर खूप प्रेम असते हे सर्व सत्य कळते. तर लगेच रेश्मा म्हणते, म्हणजे सार्थकचे आनंदीवरती एवढे प्रेम आहे आणि तिला माहीत पण नाही आणि आता मी तिला कळू पण देणार नाही. लगेच समोर जाळ चालू असतो, त्यात ती डायरी टाकून देते आणि तिथून निघून जाते. तर तेवढ्यात अंशुमन ती डायरी पेटणार तेच तिथे येतो व ती डायरी उचलतो आणि म्हणतो, मॅडम, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला पैसे दिले म्हणजे माझं काम झालं? नाही. आता बघा, आनंदीचं लग्न मी कुणाबरोबरच होऊ देणार नाही. तर इकडे अक्कू तिच्या दादाला म्हणते, तू रेश्माला का सांगितले? आता तिने सर्वांना सांगितले. तर सार्थक म्हणतो, नाही, ती बदलली, आता ती कुणालाही सांगणार नाही. तर तेवढ्यात आनंदीच्या फोनवरून सार्थकला फोन येतो. तर तो खूप घाबरून जातो, परंतु फोन उचलतो तर ते अण्णा असतात. तर अण्णा म्हणतात, ताच रेश्मा मॅडम येऊन कपड्यांची मापं घेऊन गेलात. मला एक म्हणायचं होतं, आम्हाला काहीतरी करू द्या ना, सर्व काही तुम्हीच करता आहात. तर सार्थक म्हणतो, हे सर्व प्लॅनिंग आईचं आहे, त्यामुळे यात मीही काही मधी पडू शकत नाही. तर अण्णा म्हणतात, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात ना, तेव्हा देव आपल्यासाठी एक दरवाजा उघडा ठेवतो आणि हे सर्व तुमच्यामुळेच झालेले आहे. तुमच्यामुळेच आज आनंदीचं लग्न होत आहे. त्यावर सार्थक म्हणतो, तसं काहीच नाही
नाही अण्णा, आनंदी खूप चांगल्या आहे म्हणून हे सर्व होतंय. तर लगेच अण्णा म्हणतात, ठीक आहे मी आता ठेवतो फोन. तर लगेच आकांक्षा म्हणते, दादा तू हे सर्व का लपवतोय, का सांगत नाही तुझं आनंदीवर किती प्रेम आहे. तर तेवढ्यात बाहेरून सार्थकचे बाबा येतात व ते म्हणतात, मला सर्व कळलेले आहे, तू भावासाठी किती मोठा त्याग करतोय ते. तर लगेच सार्थक म्हणतो, हो बाबा, परंतु भाईसाठी मला हे करावंच लागेल. आता खूप उशीर झालेला आहे, आता हातातली वेळ निघून गेलेली आहे. जेव्हापासून भाईचं व आनंदीचं लग्न जमलंय ना, तेव्हापासून भाईचं आयुष्य खूप बदललंय. त्याने दारू पण सोडून दिली आहे. त्यामुळे मला भाईसाठी हे करावंच लागेल आणि तुम्ही मला एक प्रॉमिस करा बाबा, तुम्हीही हे कोणाला सांगणार नाही. त्यावर त्याचे बाबा म्हणतात, अरे मी कशाला सांगू, मला तर एकतर आठवत नाही आणि देव तुला यातून नक्की मार्ग दाखवेल आणि मला तुझं खूप कौतुक वाटतंय. हे सर्व विसरण्याच्या आधी मी तुला सांगतो, तू भावासाठी एवढं सगळं करतोय याचा मला खूप अभिमान आहे आणि त्यात माझी दोन्ही मुले एवढे समंजसवाने वागतायत. आकांक्षा ही तुला एवढी साथ देते हे पाहून मला खूप बरं वाटतंय. तर सार्थकही रडू लागतो व त्याचे बाबाही खूप रडवेला चेहरा करतात. त्यांनाही खूप वाईट वाटत असतं. तर लगेच सार्थक व आकांक्षाला ते मिठीत घेतात व ते दोघेही खूप रडत असतात. तर इकडे आनंदी बाहेर येऊन बघते तर ती डायरी तिथे नसते. तर ती आनंदी म्हणते की ही डायरी कुठे गेली, मी तर इथेच ठेवली होती ना. मग ती तिच्या आईला विचारते, शकूला विचारते, इथे डायरी होती, कोणी घेतली का. मला रेश्मा मॅडमनी बोलवलं तेव्हा मी इथेच ठेवली होती आणि मी तिकडे आले आणि आता परत येऊन बघते तर इथे नाही आहे. त्यावर शकू म्हणते, मला माहिती आहे ती डायरी रेश्मा मॅडमनेच नेली असेल. त्यावर लगेच मालती म्हणते, नाही त्या कशाला नेतील ती डायरी आणि त्यांचा काय फायदा आहे आणि त्या आता खूप बदललेल्या आहेत बरं का. यावर शकू म्हणते, कुत्र्याचं शेपूट कितीही सरळ केलं ना ते वाकडंच असतं. तर मालती परंतु कोणाचंच ऐकून घेत नाही आणि म्हणते, शकू लीना चल पटकन, आपल्याला पाहुण्यांची लिस्ट बनवायची आहे. त्यांनी लिस्ट मागितली आहे, किती पाहुणे आहे तुमचे, चला पटकन, आणि त्यांना आतमध्ये घेऊन जाते. तर मात्र आनंदी गोंधळून जाते, ती डायरी कोणी फाटवली असेल आणि आता ती कुठे गेली. तर इकडे सार्थक टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यात रेश्मा येते व रेश्मा म्हणते, सार्थक काय झाले तुला, कसली डायरी होती ती आणि आनंदी ती वाचली असेल की नाही हे मला माहिती नाही, तिच्या हातात होती पण मी पटकन घेतली, बहुतेक तिने वाचली नसेल. तर सार्थक म्हणतो, बरं झालं, परंतु तेवढ्यात ते सर्वजण बाहेर आले त्यामुळे मी ती खिडकीतून बाहेर फेकून दिली. तर सार्थक म्हणतो, मग तू बाहेर जाऊन नाही बघितलं का. तर रेश्मा म्हणते, हो मी गेले होते, परंतु तेवढ्यात ती गायब झाली, कोणीतरी उचलली वाटतं. मग रेश्मा सार्थकला म्हणते, तुला एक विचारू का, एवढं काय होतं त्या डायरीत, तुला एवढं टेन्शन आलंय. तर सार्थक म्हणतो, काही नाही, तो तिच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतो. तर लगेच रेश्मा म्हणते, परंतु मला माहीत आहे तुझं आनंदीवर खूप प्रेम आहे ना. परंतु लगेच सार्थक म्हणतो, आता आदर्शचं व आनंदीचं लग्न आहे त्यामुळे हा विषय घरात नको, हा विषय इथेच बंद. तर लगेच रेश्मा त्याचा हात हातात घेते व म्हणते, तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतो, मी ही गोष्ट कुणाला सांगणार नाही. तर सार्थकही तिच्या हातात हात देतो व म्हणतो, थँक्यू, बरं झालं. तर इकडे दुसरीकडे सुधा मालतीला फोन करते व विचारते, झाली का तुमची पाहुण्यांची लिस्ट. तर मालती म्हणते, हो झाली, परंतु आमचे काय किरकोळच पाहुणे आहेत. तर सुधा म्हणते, नाही अहो, जेवढे असतील तेवढे पाहुणे येऊ द्या, आपण मंगल कार्यालयच बुक केलेलं आहे, संगीत आणि लग्न मंगल कार्यालयात होईल आणि फक्त मेहंदी आणि हळदच घरी होईल आणि तुम्ही उद्या आनंदीला घेऊन इकडे याल का. तर मालती म्हणते, हो कशासाठी. तर सुधा म्हणते, अहो लग्नपत्रिका छापून आल्या त्या बघण्यासाठी. तर लगेच मालती म्हणते, अरे बापरे, एवढ्या लवकर छापून पण आल्या. तर सुधा म्हणते, हो, आणि आदर्शच्या व आनंदीच्या हाताने कुलदेवतेला त्या ठेवायच्या आहेत ना. त्यावर मालती म्हणते, परंतु काही आणायचं आहे का आम्ही. तर सुधा म्हणते, नाही, फक्त नवरी मुलीला घेऊन या. तर मित्रांनो, पुढील भागात छोटी सानू तिच्या आत्तूला सांगते, अगं आनंदी आत्तू, ती डायरी त्या ड्रेसवाल्या मॅडम नाही का, त्यांनी नेलेली आहे. तर लगेच आनंदी म्हणते, म्हणजे रेश्मा मॅडमनी नेली की काय ती डायरी.
तेवढ्यात सानू तिच्या आत्याच्या पापणीचा एक केस काढते व तिच्या हातावर धर म्हणते आणि डोळे बंद कर आणि एक विश माग. तेवढ्यात ती डोळे उघडणार तर दरवाजात सार्थक उभे असतो. तर आनंदी खूप प्रेमाने सार्थककडे बघत असते तर सार्थकही तिच्याकडे बघत असतो. तर सानू म्हणते, झाली का तुझी विश पूर्ण? तर मित्रांनो